नमस्कार मंडळी, जय श्रीराम. सुनीश ज्योती सेवेमध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्या व्हिडिओच्या परंपरेप्रमाणे हा व्हिडिओ मी आत्ता करतो आहे. बऱ्याच जणांच्या शंका मला वैयक्तिक आल्यात, त्या शंकांवरती करतो. रोजचं रुटीन, रोजचं वागावं कसं यासाठी मी सांगतो आहे. सूर्यास्तानंतर दुग्धजन्य पदार्थ देऊ नयेत, विकत आणू नयेत, कुणाकडनं उसने घेऊ नयेत. मीठ हे कधी समोरच्या सजीव व्यक्तीकडनं आपण हातामध्ये घेऊ नये, म्हणजे खाली ठेवून ते घ्यावं. शक्यतो जेवताना जर का भाजी आमटीमध्ये मीठ कमी पडलं असेल तर धर्मशास्त्रानुसार किंबहुना वास्तुशास्त्रानुसार किंवा परंपरेनुसार मीठ परतचं मागू नये. घरामध्ये कौटुंबिक स्वास्थ्य बिघडतं. तेल, मीठ हे शनिवारी आणूच नाही, किंबहुना सूर्यास्तानंतर आणू नये. घरातल्या स्त्रीने किंवा जी किराणा मालावरती लक्ष ठेवून असते तिने संपले हा शब्द कधी वापरू नये. तिने नवऱ्याला, घरातल्या पुरुषाला, जो कोणी मुलगा असेल, काय असेल, सासरे असतील, त्यांना आवर्जून असं म्हणावं, आपली साखर लागेल बरं का आता आणायला. समोरच्याने ओळखून जावं की साखर संपायला आलेली, उद्यापर्यंत आणली पाहिजे. शक्यतो सूर्यास्तानंतर कुठली गोष्ट शक्यतो खरेदीच्या अन्नाविषयीची टाळा. दुग्धजन्य पदार्थ टाळा, मीठ टाळा, तेल टाळा. शनिवारी आवर्जून तेल मीठ घेऊ नका, उसनं देऊ नका, उसनं घेऊ नका, विकत आणू नका. या बारीक बारीक गोष्टी आहेत. रोजची देवपूजा ही पुरुषांनीच करावी. महिन्यातनं 1-2दा शक्य असेल तर पंचामृत स्नान देवाला घालावं. महिन्यातनं 1-2दा तुमचं जे देवघर आहे ते देवघर स्वच्छ साफ करावं. रोजच्या रोज होतंच, पण व्यवस्थित साफ करावं. वस्त्र बदलावं. देवांची पूजा सकाळी आंघोळ झाल्यानंतर शक्यतो शुचिर्भूत होऊन काही न खाता पटकन पहिले आंघोळ करून ती पूजा करून घ्यावी. रोजची पूजा आहे त्यामुळे त्याचं स्तोमही माजू नये. रोजची साधी पूजा आहे ती रोजच तुम्ही करणार आहात. ती इतर वेळेसारखी एखादा उत्सव किंवा सणाची किंवा घरात सत्यनासारखी ती पूजा करायचा मला 2 तास लागतात, मला 3 तास लागतात, काही लागत नाही. 10 आणि 20 देवाच्या मूर्ती जरी घरामध्ये असतील तरी 15 मिनटामध्ये पूजा होती. देवाचं आवाहन करावं, दिवा उदबत्ती लावावा, देवाला स्नान घालावं, पुसून जागेवर ठेवावे, गंध अक्षत फूल व्हावं, कापूर ओवाळावा, धूप दीप नैवेद्य कापूर, एवढं रोजचं रोज करावं. आपल्या कुलदेवतेची उपासना करताना पौर्णिमेला शक्य असेल तर वेगळा नैवेद्य अर्पण करावा. रोजचा नैवेद्य द्यावा. रोजसुद्धा एखादा कर्ता पुरुष घरात पूजा करू दे, त्याला दूध साखर देताना आंघोळ करून असावं. स्वयंपाक आंघोळ करूनच करावा. पारुषाने स्वयंपाकघरात जाऊ नये. एखाद्या पुरुषाने ती स्त्री जर का आंघोळ करून स्वयंपाक करत असेल, तो रोजचा नैवेद्य असेल तर त्या स्वयंपाकघरामध्ये पारुषाने सकाळी उठल्यानंतर जाऊ नये. हे बारीक बारीक नियम तुम्ही पाळले ना तर खूप साऱ्या गोष्टी होतील. शनिवारी इतर खरेदी, चांबडं असो ते घेऊ नये. शनिवारी शक्यतो नवीन खरेदी करू नये. या सगळ्या गोष्टी परंपरेनुसार आल्यात, त्या रूढी परंपरा म्हणून योग्य आहेत, त्या आपण पाळाव्यात. तुम्हाला बारीक बारीक गोष्टींचा जो त्रास होतो तो त्रास बऱ्याच अंशी कमी होईल. मंगळवारी कर्ज देऊ नये, कर्ज घेऊ पण नाही. उलट कर्ज जर का तुमचं घेतलेलं असेल तर मंगळवारी फेडायचा प्रयत्न करावा. इमर्जन्सीमध्ये मंगळवारी तुम्हाला कर्ज घेण्याची वेळ आली तर संध्याकाळी लगेच त्यातला 1% अगदी 1 रुपया का होईना त्याच माणसाला परत द्यावा. म्हणजे तुमचे कर्जमुक्तीसाठीचं ते एक पाऊल होतं. शनिवारी देखील कर्ज टाळावं. शनीची सत्ता आहे, मंगळ सत्ता आहे म्हणून वारापेक्षा, बाकी काही त्याच्यामध्ये नाही. ऋण जे आहे ते मंगळकारक आहे म्हणून. नवीन काही खरेदी करताना बुधवार गुरुवारी करावी. बुधू आपण मराठीमध्ये म्हणतो, ते परंपरेने झालेले. त्या वस्तू लाभतात, त्या वस्तू वाढतात, म्हणून चांगल्या खरेदी बुधवारी कराव्यात. महिन्याच्या एकदा तुम्ही जसं आषाढात आपण नैवेद्य अर्पण करतो तसं तुमच्या जवळची ग्रामदेवता असेल किंवा एखादी उग्रदेवता, मसोबा असेल त्याला मस्कोबा असेल त्याला दहीपाट ठेवावा. महिन्यात एकदा वास्तूपाशी किंवा देवापाशी नारळ फोडावा. अर्धी वाटी देवाला अर्पण करावी, अर्धी वाटी पाण्यामध्ये सोडावी. त्या प्रासादिक अर्धी वाटीचा आपण प्रसाद दुसऱ्या दिवशी घ्यावा. वास्तूसाठी वेगळा नारळ फोडला तरी चालेल. महिन्यात एकदा घरावरनं नारळ उतरून पाण्यात सोडून द्यावा किंवा गरजू माणसाला द्यावा. या बारीक बारीक गोष्टी ज्या तुम्ही केल्याने तुम्हाला कुठले इतर त्रास होणार नाहीत. शुचिर्भूतून जेवावं, शर्ट काढून जेवावं. या बारीक बारीक गोष्टीत रोजचा नैवेद्य देवाला दाखवावा. जो कराल तो खरकटा होण्यापूर्वी दाखवावा. या सगळ्या गोष्टी तुम्ही जर का बारीक सारीक पाळल्या, बऱ्याच पुढच्या व्हिडिओमध्ये अजून काही काही नियम किंवा बंधनं पाळावीत की जी आवश्यक आहेत, जी होतीच, जी मागं पडली आहेत, त्याचा उहापोह मी करीन. जय श्रीराम.